and some say that it's difficult. So I think कि definition ही गलत है, क्योंकि अगर बायोलॉजी एक ऐसा सब्जेक्ट है, एटलीस्ट NCERT ओरिएंटेड है वो, और अगर आपने वो पढ़ा है तो आपको आएगा, और अगर आपने नहीं पढ़ा है तो आपको नहीं आएगा. इट इज़ दैट लाइक दैट इफ़ यू नो एंड इफ़ यू डोंट नो यू डोंट नो. तर बायोलॉजीमध्ये असे दोन टाईपचे टॉपिक्स असतात. एक असतो कन्सेप्च्युअल आणि एक असतो फॅक्च्युअल. तर जे कन्सेप्च्युअल आहे म्हणजे फिजिओलॉजी आहे, ती प्लांट ॲनिमल असो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट स्ट्रॉंग करायचे आहे, ते समजून वाचायची आहे. फक्त NCERT वाचल्याने काम नाही होणार, तुम्हाला कळायला पाहिजे की NCERT काय म्हणत आहे, NCERTमध्ये कुठे काय दिलेलं आहे, कशा पद्धतीने दिलेलं आहे आणि काय नाही दिलेलं आहे, आणि जिथं चुकलेलं आहे जसं कुठे कुठे आपल्याला वाटते, तर त्याच्या व्यतिरिक्त ते काय असायला हवं होतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. सो NCERTची जी बायोलॉजी आहे त्याच्यामध्ये तुम्ही सायंटिस्टचे नेम, इंट्रो आणि थ्योरी हे तर वाचतातच, पण तुम्हाला समरी पण स्किप नाही करायची आहे. समरीमध्ये पण काही चांगले पॉइंट्स भेटतात, तो समरी के बाद भी जो थ्योरी और एक्सरसाइजेस है आपको वो भी पढ़ना है. सो 11th-12th के टॉपिक्स कुछ ऐसे हैं जो रिलेटेड होते हैं, तो आपको इंटरलिंक करके चलना है. और यूनिट है तो आप जैसे कुछ यूनिट्स होते हैं, आपको कनेक्ट करके चलना है कि ये चीज़ कौन से पेज पे यहाँ दी है, और इसी के इंटरलिंक ये पॉइंट यहाँ आना चाहिए था लेकिन वो यहाँ नहीं है, वो 2-3 पेज बाद में दिया है. तो आपको ये इस तरीके से पढ़ना है. सो अभी आई विल बी स्पीकिंग अबाउट केमिस्ट्री. सो केमिस्ट्री इज डिवाइडेड इनटू 3 सब्जेक्ट्स लाइक यू नो. पहला तो फिजिकल केमिस्ट्री है, उसके बाद आपके पास इनऑर्गेनिक है, उसके बाद ऑर्गेनिक है.